बघा आपला नेक्स्ट थेरम आहे फॅक्टर थेरम. इम्पॉर्टंट थेरम आहे बघा. अ कॉम्प्लेक्स नंबर अल्फा इज अ रूट ऑफ द इक्वेशन f of x equal to 0 if and only if x minus alpha divided by f of x. मग त्याचं प्रूफ बघूया. सपोज दॅट अल्फा इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स. बघा आपण रूट ऑफ एफ ऑफ एक्स ची डेफिनेशन बघितली. त्याच्यात एफ ऑफ एक्स काय असतो 0. एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स काय दिलं आपल्याला 0 दिलाय. मग देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 दिलाय म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ अल्फा पण कसा असेल 0. याला इक्वेशन काय दिलं फर्स्ट. मग बघा देअरफॉर बाय डिव्हिजन अल्गोरिथम देअर एक्झिस्ट क्यू ऑफ एक्स आर ऑफ एक्स सच दॅट. आपल्याला कशाचा यूज करायचा आहे डिव्हिजन अल्गोरिथम थेरम. मग एफ ऑफ एक्स इक्वल टू काय असतो क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा प्लस आर ऑफ एक्स. याला इक्वेशन सेकंड दिलं वेअर आर ऑफ एक्स इक्वल टू 0 और डिग्री एक्स लेस दॅन डिग्री ऑफ एक्स मायनस अल्फा इक्वल टू 1. हे पण आपण बघितलंय बघा डिव्हिजन अल्गोरिथम थेरम मध्ये. दॅट इज आर ऑफ एक्स कसा असेल मग कॉन्स्टंट पॉलिनॉमियल से सी. बघा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल एक सी घेतला आपण कॉन्स्टंट म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स प्लस एक्स मायनस अल्फा प्लस काय घेतला आपण सी. आर ऑफ एक्स च्या ऐवजी सी घेतला म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ अल्फा एक्स च्या ऐवजी काय घेतोय आपण अल्फा म्हणजेच एफ ऑफ अल्फा इक्वल टू क्यू ऑफ अल्फा इंटू अल्फा मायनस अल्फा प्लस सी. म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ अल्फा आपला 0 आलेला आहे म्हणून आपण पुट करून घेतला इज इक्वल टू क्यू ऑफ अल्फा ॲज इट इज अँड अल्फा मायनस अल्फा इक्वल टू 0 प्लस सी. देअरफॉर आपण हे कुठून लिहू शकलो इक्वेशन फर्स्ट वरून एफ ऑफ अल्फा इक्वल टू 0 म्हणजेच देअरफॉर 0 इक्वल टू काय मिळालं क्यू ऑफ अल्फा इंटू 0. तर आपली ही टर्म पण 0 होऊन गेली प्लस सी फक्त राहिला म्हणजे 0 इक्वल टू सी. सी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0. पुटिंग सी इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. मग आता बघा या इक्वेशन 2 मध्ये सी ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 0 म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस ए. बघा मग काय शिल्लक राहील फक्त आर ऑफ एक्स ला आपण 0 जर मानलं तर एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा म्हणजेच देअरफॉर एक्स मायनस अल्फा डिवायडेड बाय काय येऊन जाईल एफ ऑफ एक्स. कन्व्हर्सली सपोज दॅट बघा आता कन्व्हर्सली पण आपण त्याचं प्रूफ करू शकतो. कन्व्हर्सली सपोज दॅट एक्स मायनस अल्फा डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा फॉर सम क्यू ऑफ एक्स म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ एक्स च्या ऐवजी अल्फा घेतला आपण एफ ऑफ अल्फा इज इक्वल टू क्यू ऑफ अल्फा इंटू अल्फा मायनस अल्फा इक्वल टू 0. म्हणजेच बघा ही 0 इंटू ही टर्म पण काय मिळेल आपल्याला 0च मिळेल म्हणजेच देअरफॉर अल्फा इज अ रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स काय मिळाला मग आपल्याला 0 मिळाला. नेक्स्ट थेरम आहे बघा. इफ एफ ऑफ एक्स इज एनी पॉलिनॉमियल अँड अल्फा इज अ कॉम्प्लेक्स नंबर देन एक्स मायनस अल्फा डिवाइड्स एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ अल्फा. मग प्रूफ बघूया. एफ ऑफ एक्स आपल्याला पॉलिनॉमियल दिलाय आणि अल्फा काय दिलाय कॉम्प्लेक्स नंबर. देन एक्स मायनस अल्फा डिवाइड्स काय करायचं एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ अल्फा. बघा प्रूफ करायचं आहे नाऊ एफ ऑफ एक्स कॉमा एक्स मायनस अल्फा आर पॉलिनॉमियल सच दॅट एक्स मायनस ए काय दिलाय मग नॉट इक्वल टू 0. मग देअरफॉर बाय डिव्हिजन अल्गोरिथम देअर एक्झिस्ट क्यू ऑफ एक्स आर ऑफ एक्स सच दॅट. बघा आपण इथं पण काय करतोय डिव्हिजन अल्गोरिथमचा थेरम यूज करतोय. मग काय थेरम आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा प्लस आर ऑफ एक्स. याला इक्वेशन आपण काय दिलं याला जर आपण इक्वेशन फर्स्ट दिलं बघा म्हणजेच बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स आपल्याला डिव्हिजन अल्गोरिथमचा थेरमचा स्टेटमेंट आहे बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा प्लस आर ऑफ एक्स. याला जर आपण इक्वेशन फर्स्ट दिलं तर वेअर आर ऑफ एक्स कसं येईल मग आर ऑफ एक्स इज इक्वल टू 0 और डिग्री ऑफ एक्स लेस दॅन डिग्री ऑफ एक्स मायनस अल्फा इक्वल टू 1. म्हणजेच दॅट इज आर ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल से सी. आता आपण सी घेतला आणि आर ऑफ एक्स काय दिला आपल्याला 0 दिलेला आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स आपण ॲज इट इज लिहिला एक्स मायनस अल्फा प्लस आर ऑफ एक्सच्या ऐवजी काय घेतला आपण सी घेतला कशावरून इक्वेशन फर्स्ट वरून. देअरफॉर
एफ ऑफ एक्स इक्वल टू काय असतो, एफ ऑफ अल्फा, म्हणजेच एफ ऑफ अल्फा इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू अल्फा घेऊन घेतला आपण, इज इक्वल टू क्यू ऑफ अल्फा इंटू एक्सच्या ऐवजी अल्फा, अल्फा मायनस अल्फा प्लस सी, म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ अल्फा इज इक्वल टू क्यू ऑफ अल्फा, अल्फा मायनस अल्फा इज इक्वल टू 0 प्लस सी, देअरफॉर सिन्स बाय इक्वेशन फर्स्ट, म्हणजेच एफ ऑफ अल्फा इज इक्वल टू ही टर्म तर आपली 0 गेली इंटू प्लस सी ॲज इट इज, म्हणजेच एफ ऑफ अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, सी मिळाली. नेक्स्ट पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 कोणतं आहे आपल्याला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स इक्वल टू, बघा हे इक्वेशन 2 आहे आपल्याकडे, इक्वेशन 2, मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा प्लस एफ ऑफ अल्फा. ह्या इक्वेशन मध्ये काय करून घेतलं आपण, इक्वेशन पुट व्हॅल्यू करून घेतली सी ची, म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ अल्फा घेतला इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस हे काय घेतलं, इकडच्या साईडला घेऊन घेतलं, म्हणजेच देअरफॉर एक्स मायनस अल्फा काय करेल, मग डिवाइड बाय एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ अल्फा. बघा या पद्धतीने आपण हे प्रूफ करू शकतो. बाय इक्वेशन 2 मध्ये या फक्त व्हॅल्यू पुट केल्या होत्या आपण, आणि सेम बघा आपण जसं थेरम थर्ड बघितला त्या पद्धतीचाच, हे फक्त इथे आपली लास्ट टर्म फक्त चेंज झालेली. नेक्स्ट बघा थेरम 5, त्याचं स्टेटमेंट, लेट एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स अँड एच ऑफ एक्स बी पॉलिनॉमियल सच दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स into h of x, a complex number alpha is a zero of polynomial f of x if and only if alpha is a zero of g of x or h of x. प्रूफ आहे बघा, नाव अल्फा इज अ झिरो ऑफ एफ ऑफ एक्स, अल्फाला काय घेतलं मग अल्फा इज अ झिरो ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजेच एम्प्लाइज बाय एफ ऑफ अल्फा इक्वल टू काय मिळेल आपल्याला 0, म्हणजेच एम्प्लाइज बाय जी ऑफ अल्फा इंटू एच ऑफ अल्फा इक्वल टू सुद्धा आपल्याला 0च मिळेल, म्हणजेच एम्प्लाइज बाय बघा आपण इंटू म्हणजे ते सेपरेट कंटिन्यू त्यांचं दोघांचं हे दाखवून दिलं. आता जर सेपरेट पण ते कसे असतील, जी ऑफ अल्फा इक्वल टू 0 असेल और एच ऑफ अल्फा पण कसा असेल 0, म्हणजेच एम्प्लाइज बाय अल्फा इज अ 0 ऑफ जी ऑफ एक्स और एच ऑफ एक्स. बघा छोटंसं सिंपल प्रूफ होतं हे. नेक्स्ट आहे थेरम 6, जनरलायझेशन फॅक्टर थेरम. त्याचं स्टेटमेंट बघूया, द डिस्टिंक्ट नंबर a1 a2 dash an आर रूट्स ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 इफ अँड ओनली इफ एक्स मायनस अल्फा 1 एक्स मायनस अल्फा 2 डॅश एक्स मायनस अल्फा एन डिवाइड्स एफ ऑफ एक्स. बघा थेरमचं स्टेटमेंट दिलेलं आहे, जनरलाइज फॅक्टर थेरम. प्रूफ, सपोज दॅट एक्स मायनस अल्फा 1 एक्स मायनस अल्फा 2 डॅश एक्स मायनस अल्फा एन डिवाइड्स एफ ऑफ एक्स करायचं आपल्याला, डिवाइडेड बाय एफ ऑफ एक्स हे काय केलं आपण सपोज केलं. नेक्स्ट म्हणजे देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय टर्म मिळेल आपल्याला, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस अल्फा 1 एक्स मायनस अल्फा 2 डॅश एक्स मायनस अल्फा एन इंटू क्यू ऑफ एक्स फॉर सम क्यू ऑफ एक्स, म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ अल्फा 1 इज इक्वल टू 0. बघा पूर्ण टर्म काय दाखवलेली आहे आपण, जर 0 एफ ऑफ एक्स जर 0 असेल तर आपण पूर्ण टर्म सेपरेटली काय करतोय, एफ ऑफ अल्फा 1 इक्वल टू 0 दाखवतोय, एफ ऑफ अल्फा 2 इक्वल टू 0 डॅश एफ ऑफ अल्फा एन पण काय दाखवतोय इक्वल टू 0, म्हणजेच देअरफॉर अल्फा 1 इकडे पण एक्स मायनस अल्फा 1च आहे, म्हणजेच अल्फा 1 अल्फा 2 डॅश अल्फा एन आर रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0, म्हणजेच देअरफॉर कन्व्हर्सली सपोज दॅट अल्फा 1 अल्फा 2 डॅश अल्फा एन आर रूट्स ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. वी प्रूव्ह दॅट द रिझल्ट बाय इंडक्शन ऑन एन. मग लेट एन ची व्हॅल्यू काय पुट केली आपण 1, मग लेट अल्फा 1 बी अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. बघा ही कंडिशन आपण बघितली की अल्फा 1 इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू काय असते 0. रूट ऑफ पॉलिनॉमियलच्या डेफिनेशन मध्ये आपण ती बघितलेली आहे. मग नेक्स्ट म्हणजेच देअरफॉर एक्स मायनस अल्फा 1 डिवाइड्स एफ ऑफ एक्स, हे कोणत्या थेरम मध्ये बघितलंय, फॅक्टर थेरम मध्ये बघितलंय की एक्स मायनस अल्फा 1 काय असतो एफ ऑफ एक्सला डिवाइड असतो, म्हणजेच देअरफॉर द रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू 1, म्हणजेच एन इक्वल टू 1 जर आपण पुट केली तर रिझल्ट कसं होतोय आपल्याला ट्रू मिळतोय. नेक्स्ट अज्यूम दॅट द रिझल्ट इज ट्रू फॉर एन इक्वल टू के. केव्हा मिळेल मग एन इज इक्वल टू के जर व्हॅल्यू आपण पुट केली तेव्हा आपण आपला रिझल्ट प्रूव्ह होईल, हे आपण काय करतोय अज्यूम. लेट अल्फा 1 अल्फा 2 डॅश अल्फा के
alpha k plus 1 b k plus 1 distinct roots of f of x equal to 0. Therefore by induction assumption, नेक्स्ट आपण इंडक्शन अजम्पशन घेतोय x मायनस अल्फा 1 x मायनस अल्फा 2 डॅश 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 x मायनस अल्फा k डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स. म्हणजेच देअरफोर आपल्याला मिळेल एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस अल्फा 1. म्हणजे डिवाइड असेल तर टी टर्म कशी असते मग हे आपण इक्वल टूच्या साह्याने पण लिहू शकतो. एक्स मायनस अल्फा 1 एक्स मायनस अल्फा 2 डॅश 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 एक्स मायनस अल्फा के इंटू क्यू ऑफ एक्स फॉर सम क्यू ऑफ एक्स. याला इक्वेशन काय दिलं आपण फर्स्ट. मग नाव ए के प्लस 1 इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू काय घेतलं आपण 0. एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 म्हणजेच देअरफोर एफ ऑफ ए के प्लस 1 इक्वल टू 0 घेतलं. एफ ऑफ एक्स जर 0 असेल म्हणजेच ए के प्लस 1 पण काय असेल 0. जसं आपण अल्फाची टर्म घेतली होती बघा इथं रूट ऑफ अल्फा इज इक्वल टू अल्फा इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 त्या पद्धतीने. म्हणजेच देअरफोर ए के प्लस 1 अल्फा के प्लस 1 मायनस अल्फा 1 इंटू अल्फा के प्लस 1 मायनस अल्फा 2 डॅश 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 अल्फा के प्लस 1 मायनस अल्फा के इंटू क्यू अल्फा के प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजेच देअरफोर नेक्स्ट स्टेप क्यू ऑफ अल्फा के प्लस 1 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 0. सिन्स अल्फा के प्लस 1 इज अ डिस्टिंक्ट फॉर ऑल अदर रूट्स. म्हणजेच देअरफोर एक्स मायनस अल्फा के प्लस 1 डिवायडेड बाय क्यू ऑफ एक्स. म्हणजेच देअरफोर क्यू ऑफ एक्स काय मिळेल मग आपल्याला क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस अल्फा के प्लस 1 इंटू एच ऑफ एक्स फॉर सम एच ऑफ एक्स. पुटिंग दिस व्हॅल्यू क्यू ऑफ एक्स इन इक्वेशन फर्स्ट. आता बघा इक्वेशन फर्स्ट मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करून द्यायची. मग काय म्हणजेच बघा आपल्याला काय करायचं आहे पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ क्यू ऑफ एक्स इन इक्वेशन फर्स्ट. बघा इक्वेशन फर्स्ट दिलं आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचे आपल्याला क्यू ऑफ एक्स इन 1 वी गेट. मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस अल्फा 1 एक्स मायनस अल्फा 2 डॅश 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 एक्स मायनस अल्फा के इंटू क्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू काय पुट केली मग एक्स मायनस अल्फा के प्लस 1 इंटू एच ऑफ एक्स. ही टर्म क्यू ऑफ एक्सची काय करून घेतली इथं पुट करून घेतली आपण. म्हणजेच देअरफोर एक्स मायनस अल्फा 1 इंटू एक्स मायनस अल्फा 2 डॅश 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 एक्स मायनस अल्फा के प्लस 1 डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स. म्हणजेच देअरफोर द रिझल्ट इज ट्रू फॉर एन इक्वल टू के प्लस 1. म्हणजेच बघा जे आपण अज्युम केलं होतं की एन इज इक्वल टू के प्लस 1 ते सुद्धा आपल्याला काय झालं तो रिझल्ट पण आपल्याला प्रूफ झालेला आहे. म्हणजेच देअरफोर एन इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला के प्लस 1. मग देअरफोर बाय प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन द रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल इंटिजर फॉर ऑल इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ एन. बघा म्हणजेच आपला हा थेरम काय झालेला आहे इथं प्रूफ झालेला आहे मॅथमॅटिकल इंडक्शनच्या साह्याने. आणि प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन द रिझल्ट ट्रू फॉर इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ काय दिले आपल्याकडे एन. मग नोट आहे बघा आता नोट आहे बघा एव्हरी इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 ऑफ डिग्री काय असेल एन ग्रेटर दॅन इक्वल टू 0 एन ग्रेटर दॅन इक्वल टू 1 हॅज एक्झॅक्टली एन रूट. म्हणजे एव्हरी इक्वेशन जर आपला एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 असेल तर त्याची डिग्री एन ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल आणि कसे असेल ते हॅज एक्झॅक्टली रूट कसे असतील त्याचे एन रूट.